लागली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी मी आलेले आहे बागेमध्ये. समरमध्ये ॲक्च्युली मी लास्ट इयर पळायला सुरुवात केली होती, पण यावर्षी मी एवढी व्यस्त आहे कामांमध्ये किंवा आळशी झालेली आहे की मी यावर्षी एकदाही पळायला गेलेली नाही आहे. तर असंच वॉक करायचं म्हणून मी जरा बाहेर आले होते. लुक ॲट दिस ब्युटिफुल बेबी सफरचंद. अजून हिरवी आहेत सगळी सफरचंद, पण कधी एकदा पिकतील आणि खायला भेटतील असं होतं आहे मला. आणि हे चेरीजचं झाड. बागेमध्ये अजून एक नवीन फळ आलं आहे, ते तुम्हाला काल दाखवलं का मी? मला आता आठवत नाही आहे, पण आय थिंक लुक ॲट दिस. हे फळ आहे ते, आणि सचिनला वाटतं आहे की ते लिची आहे. आय डोंट नो. इकडे जर्मनीमधील सकाळ. किती सुंदर रस्ता आहे बघा मागे. मला फार आवडतो. आणि ही आमच्या दारातली सुंदर पिवळ्या रंगाची फुलं. गुड मॉर्निंग. काय भूक लागली? माझं गुंडप्पा बाळ तिकडे इकडे या अगोदर. फक्त खायला पाहिजे, खेळायला नको, खेळायला नको. हे मी आता रेडी आहे आणि सचिनला अचानक गुलाबजाम खायची इच्छा झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आपण जाणार आहोत इंडियन सुपर मार्केटमध्ये आयते गुलाबजाम आणण्यासाठी. ओके. माझा केस हा असा अँटिना सारखा वरती का सिग्नल देतोय का? आजचं टेम्परेचर पण चांगलं आहे. म्हणजे आता आहे 28 डिग्री. खूप चांगलं टेम्परेचर आहे. येस. घरी बाळ रडतंय. एवढ्या पायऱ्या आहे. बाबा काय घेतोय? आपण घेतोय भेंडी. ओकरा. भेंडीला ओकरा म्हणतात. सो ओकरा. दुकानामध्ये एवढं गरम होत होतं की मी तुम्हाला दाखवणार होते आम्ही काय काय घेतोय, पण बापरे खूप गरम होत होतं. येस. आता हे जे काय सगळं सामान घेतलंय ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते व्यवस्थित. आणि आम्हाला एक आपली मराठी कपल भेटले. हो, खूप त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. हो, खूप फ्रेंडली आणि खूप छान वाटलं आम्हाला भेटून. लोक भेटले ना, हो. मस्त वाटलं. आणि मराठी पण छान बोलत होते. आवडलं आम्हाला मस्त. मागे जी आता बस जाताना दिसेल ती आमची मिस झालेली बस आहे. मग आता आम्ही पुढची बस पकडू. आणि मी ती दुसऱ्यांदा मिस केली कारण मला तुम्हाला हे मागचं आय डोंट नो ते चर्च आहे की काय आहे ते दाखवायचं होतं. इथे जवळ येऊन बघितलं तर आम्हाला दिसतंय की ती एक लायब्ररी आहे. आणि कसली सुंदर लायब्ररी आहे या इकडे. इमारत मला वाटतं 100-150 वर्ष जुनी वाटते. आणि पूर्ण दगडी बांधकाम. वाव, मस्त आहे, खूप सुंदर आहे. दाखवली. त्या दिवशी या बाटल्या आमच्या रिसायकल झाल्या नव्हत्या कारण या तिथल्या सुपर मार्केटमधल्या आहे. तर आता आम्ही त्या इथे रिसायकल करतो. परफेक्ट घेतले त्याने. यांचं वेगळं इकडे. सो फांडबोन क्लिक. सो तुला आता आलेले आहेत 30 सेंट. 15 दुणे 30 सेंट आलेले आहेत. चला 30 सेंट मध्ये किती अंडी येतील?
वाजलेले आहेत संध्याकाळचे एक्झॅक्ट 9 वाजलेले आहेत आणि हो आम्ही नेहमी घ्यायला जातो 1 किंवा 2 गोष्टी आणि एवढं कसं काय घेतलं जातं एवढा पसारा. ओके एनिवेज, तर पटकन तुम्हाला दाखवते मी आज काय काय आणलेलं आहे. सर्वात अगोदर सचिनने बाय द वे आज स्वतःहून घेतलेले आहे हे चिप्स. त्याच्यानंतर आहे हे सचिनच्या आवडीचं बिस्किट. त्याच्यानंतर हा कढीपत्ता आणलेला आहे. कढीपत्ता मी एक विशेष कारणासाठी आणलेला आहे. ते कारण मी तुम्हाला आय थिंक सोमवारी सांगेन. सोमवारपासून मी एक महत्त्वाची गोष्ट सुरू करणार आहे आणि तेव्हा मी तुम्हाला सांगेन की मी हा कढीपत्ता का आणलेला आहे. भेंडी आपली इकडे जर्मनीमध्ये भेंडी मिळत नाही, पण फक्त इंडियन सुपर मार्केटमध्ये भेंडी मिळते. आणि बाबा कितीला आणली आपण भेंडी? 8 युरो किलो. 8 युरो किलो म्हणजे आपले 800 रुपये किलो भेंडी आहे. माझा साबुदाणा संपला आणि मला खूप दिवस झाले साबुदाणा खिचडी खायची आहे, म्हणून मी साबुदाणा आणलेला आहे. ही लसणाची चटणी, सोहमचं उपवास भाजणी, शेवया. बरेच दिवस झाले मी शेवयांचा उपमा नाही खाल्लेला. खूप दिवसानंतर आणलं आम्ही हे सगळं. त्याच्यानंतर अजून एकदा सोहमचं थालीपीठ भाजणी. त्याच्यानंतर आवळे. अगेन कढीपत्ता आणि आवळे मी एका विशेष कारणासाठी आणलेले आहेत, पण ते कारण मी तुम्हाला सोमवारी सांगेन. ॲज आय टोल्ड यू, आणि हे मिक्स व्हेज पराठे. ॲक्च्युली आम्हाला मेथीचे पराठे घ्यायचे होते पण नव्हते आज. आम्ही नेहमी मेथीचे पराठे खातो. परत एक थालीपीठ भाजणी. ओके, आणि या पिशवीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आय थिंक इट्स ओव्हर. एवढंच सामान आहे. तर हे सामान पटकन मी लावते. सगळा पसारा जागेवर लावते. माझा नवरा मला मदत करतो आहे. थँक्यू सो मच भाभी. आणि तुम्हाला आता थोड्या वेळानंतर भेटते. प्लास्टिक बॉक्समध्ये एक गोष्ट मी तुम्हाला म्हटले की मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर ती गोष्ट आहे सचिन घेऊन येत आहे. ये ती गोष्ट आहे गुलाबजाम. दिसत आहे का? ओके, तर हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी जे आम्हाला एवढे भरभरून नेहमीच प्रेम देत असतात, तुमच्यासाठी पहिला बाईट. ओके, आणि आता माझ्या नवऱ्याला कसं आहे? मस्त आहे. आम्ही खूप दिवसानंतर खातो हे गुलाबजाम, राईट? खूप महिन्यांनी. खूप महिन्यानंतर खातोय. आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चूस. जय महाराष्ट्र.